आता सगळं झालं मस्त हुरडा पार्टी करून घ्यावा म्हणलं. नमस्कार आणि जय श्री मित्रांनो. ऊस ते खाऊन झालं पोरं काय म्हणलं माहिती का, हुरडा पार्टी तर करूया. पण शेतात हुरडाची ज्वारी नव्हती. मग जाऊ द्या म्हणलं मस्त पैकी मकाच्या कणसाचा हुरडा करू म्हणलं. ठरवल्यावर काय पण करायला येते बरं का. जाऊन पहिल्यांदा चांगली चांगली बघून कणसं आणली. मित्र पण एवढी राहती म्हणता एकान सुद्धा कामात मदत केली नाही बघा. त्यातली बऱ्यापैकी सगळी आयतच खालालती. सगळी मलाच कशी काय भेटली ती कोणास ठाऊक. किती जरी केलं तर माझी मित्र आहेत शेवटी. आता मकाची कणसच खायचं म्हणलं त्यांना भाजायची काहीतरी व्यवस्था केली. तुम्ही केली का नाही हुरडा पार्टी कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि मी काय म्हणतो माहिती आहे, आपला फॉलो तेवढं करायला राव. मला पण थोडं समाधान वाटतं. बघताय, लाईक करताय, कमेंट करताय, पण फॉलो करत नाही राव. बरं जाऊ दे, जोपर्यंत मला मनापासून वाटत नाही तोपर्यंत करू नका. आता कळलं मी त्यांना काबर खोळतो. मकाची कणसं काढून आणली मी, सोलली मी, भाजली पण मी. नुसतं खालाल ती बघा. तर अशा मित्रांसाठी आज कमेंट मध्ये एक चांगलं नाव सुचवून जावा. कणसं भाजून झाल्यावर गपचूप एक उचलून घेऊन गेली बघा. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आता सगळं झालं तर महसूल धारा काढला मत करू म्हणलं. क्रोध होण्यापासून जी धारा काढण्यापर्यंत सगळं मिशन येते बघा ह्यांच्या. जरशा तर एवढा खतरनाक समाज म्हणतो विशेष हार्ड. कशी ती सश्याची पिल्ली. कैसा लगा मेरा मजाक? तर आजसाठी एवढंच. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.